सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथे वटपौर्णिमेचा सण धार्मिक श्रद्धा, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम साधत उत्साहात पार पडलाय। यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीनं लक्ष्मी मंदिर परिसरात वडाचं झाड लावलं गेलं, तर ग्रामस्थांनी स्मशानभूमी परिसरामध्ये नवीन वडाचं झाड लावून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिलाय। महादेव मंदिर परिसरातील वडाच्या वृक्षाची महिलांनी विधिवत पूजा करून धागा बांधत फेऱ्या मारल्यात। आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, उत्तम आरोग्य आणि कुटुंबात सुख समृद्धी लाभावी अशी प्रार्थना महिलांनी केली। भारतीय संस्कृतीमध्ये वटवृक्षाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय स्थान आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी माता सावित्रीनं आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवल्याची पौराणिक कथा सांगितली जाते। सावित्रीची अखंड निष्ठा, धैर्य आणि पतिव्रतेच्या आदर्शाचं स्मरण म्हणून विवाहित महिला वडाच्या झाडाची पूजा करतात। वडाच्या झाडाभोवती धागा गुंडाळून फेऱ्या मारण्यामागे पती पत्नीचं नातं दृढ राहावं, कुटुंबात ऐक्य, सुख आणि समृद्धी नांदावी अशी श्रद्धा आहे। आज आपण वटसावित्री पौर्णिमेनिमित्त सर्वजण जमलो आहोत। आज आम्ही पिंपरणे या गावी आमच्या ग्रामदैवत महादेवाच्या मंदिराची तिथे जो वड आहे तिथे गुरुजींच्या सानिध्यामध्ये आज आम्ही पूजा केली। आणि सुरुवातीला आपण ह्या भगिनींसाठी हा सण खूप महत्त्वाचा असतो। जसं हरतालिका असते तशीच पौर्णिमा ही जी आद्य पौर्णिमा आहे ती पण खूप सुंदर असते। आणि आजच्या ह्या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण सकाळी जमलेलो आहोत। आणि वटपौर्णिमा हा आपण एक सण म्हणून जरी साजरा करत असलो तो पर्यावरणाच्या दृष्टिकोनातनं जो आपण आज ह्या वर्षी भोगत आहोत, आपलं पावसाळा खूप लेट चाललाय, खूप कमी पडतोय, तर त्या दृष्टिकोनातनं आपण आज प्रण असा करू की आपण आपण पौर्णिमेनिमित्त एक नवीन वृक्षारोपण करूया आणि नवीन नवीन संकल्प करून ह्या सृष्टीला एक नवीन वरदान देऊया। आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात हा सण साजरा। नवऱ्याला आयुष्य लाभावं, जोडी सुखाची, समृद्धीची, भरभराटीची वर्ष जावो, दरवर्षी हा महिला सण साजरा करतात। वड हा दीर्घायू देत असतो आपल्याला, त्यामुळे वडासाठी म्हणजे वडाच्या मुळांची पूजा किंवा जडाची पूजा जर केल्याच्या नंतर आपल्याला ब्रह्मा, विष्णू आणि महेश याचं याच्यामध्ये काय असतं तर ब्रह्मा, विष्णू, महेशची याच्यामध्ये स्थापना असतात। तर आपण यांची पूजा केल्याच्या नंतर आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळतं, तर यासाठी आपण पूजा करतो। तर हा सण पौर्णिमेच्या दिवशी केला जातो। तर आता हे झाड आपण असं प्रत्येकाने आपल्या दारासमोर लावलं तर त्या झाडापासून ऑक्सिजन पण मिळतो, बरोबर। मग आपल्याला म्हणजे एक निसर्गाची एक आपण ठेवण पण ठेवू शकतो आणि त्याचं म्हणजे निसर्गाची एक पालनपोषण आपण यामध्ये करू शकतो। सावित्रीने सत्यवानासाठी त्याचा जीव यमाकडून परत आणला होता, त्या दिवसापासून ही प्रथा आजपर्यंत पुढं आस्थागत आलेली आहे। आणि महिलांनी पूर्ण महिला आपल्या पतीसाठी आज वडाला 7 फेरी घेऊन त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी इथे प्रार्थना करण्यासाठी येतात की आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं, सत्यवानासारखा आपला नवरा हे आयुष्यभर आपल्यासोबत असावा यासाठी हा सण साजरा करतात। वडाचं झाड हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर पर्यावरणाच्या दृष्टीनंही अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। हे झाड भरपूर प्राणवायू देणारं, अनेक पक्षी आणि प्राण्यांचं आश्रयस्थान असणारं आणि दीर्घकाळ टिकणारं आहे। प्रत्येक महिलेनं आपल्या दारासमोर वडाचं झाड लावावं, त्यापासून सर्व कुटुंबालाच ऑक्सिजन मिळेल आणि वडाचं वृक्षारोपण म्हणजे भावी पिढ्यांसाठी हरित वारसा जपण्याचा संकल्प असल्याचं महिलांनी सांगितलं। जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून सावित्रीने वडाच्या झाडाला फेऱ्या मारल्या। परंपरेनुसार ही प्रथा चालत आली, परंतु याचा विपर्यास असा केला गेला की वडाच्या फांद्या आणून त्याची पूजा केली जाते। त्यापेक्षा वडाचं झाड लावून आपण कितीतरी सावित्रीचे सत्यवान जिवंत करू शकतो। आज ऑक्सिजन फार कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे। वटवृक्ष हा असा एक वृक्ष आहे की हा सगळ्यात जास्त सावली आणि सगळ्यात जास्त प्राणवायू देणारा वृक्ष आहे। त्याच्यामुळे आमच्यासारख्यांना असं वाटतं की वटवृक्षाच्या फांद्या तोडून
त्यांना 7 फेरे मारण्यापेक्षा दरवर्षी प्रत्येक स्त्रीने जर एक वटवृक्ष लावला तर आज हजारो वटवृक्ष तयार होतील आणि जो काही प्राणवायू आपला पृथ्वीवर कमी झालेला आहे तो थोड्याफार प्रमाणात वाढण्यासाठी आणि जे काही प्रदूषण होत आहे ते कमी करण्यासाठी या प्राणवायूचा, या झाडाचा नक्की उपयोग होईल. त्यामुळे या वटपौर्णिमेच्या निमित्ताने मी असे आवाहन करते की प्रत्येक स्त्रीने एक वटवृक्ष लावला तर आज हजारो लाखो वटवृक्ष होऊन आज आपण ही धरती परत सुजलाम सुफलाम करू शकतो आणि प्राणवायू परत नव्याने जास्तीत जास्त मिळू शकतो. आजपासून प्रत्येक महिलेने आपल्या दारासमोर एक तरी वडाचं झाड लावं, जेणेकरून आपल्याला त्यातून ऑक्सिजन भेटेल. आणि निसर्गामध्ये झाडांची कमी असल्या कारणाने पाऊस पडत नाहीये, त्यामुळे प्रत्येक महिलेने आजपासून एक तरी वडाचं झाड लावावं आणि आपल्याला आपल्या सर्व घरासाठी ऑक्सिजनची योग्य ती मात्रा तयार होईल. या कारणाने प्रत्येक महिलेने एक तरी वडाचं झाड लावावं आणि त्यानंतर घरी पूजा केली तरी पण चालू शकते. असं काही नाही की आपण गावात येऊन एकाच झाडाखाली पूजा केली पाहिजे. प्रत्येक महिलेने एक तरी वडाचं झाड लावून आपल्या घरी पूजा केली तरी पण चालेल. यावेळी ग्रामस्थांनी वटपौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून पर्यावरण संवर्धनाची जाणीव करून देणारा उत्सव असल्याचं मत व्यक्त केलंय. महिलांच्या पारंपरिक पूजेसोबतच नवीन वडाचं झाड लावून पिंपरणे ग्रामस्थांनी धार्मिक परंपरा आणि पर्यावरण संरक्षण यांचा सुंदर मिलाफ घडून आणत समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केलाय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.